Hello, my beautiful viewers on YouTube. Welcome to my YouTube channel. Thank you so much for watching this video. If you haven't yet subscribed to my channel, please do that. It will help you to navigate to my another videos very easily. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत MTDC ग्रेप पार्क रिसॉर्ट नाशिक. तुम्ही एंट्रान्स बघूच शकतात या व्हिडिओमध्ये. खूप सुंदर असं हे MTDCचं रिसॉर्ट आहे, हे मी नक्कीच तुम्हाला सांगेल. खूपच छान असा एन्व्हायरमेंट आहे इथे आणि तुम्ही नक्कीच बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज इथे करू शकतात. तर बेसिकली तुमचं चेक इन या हॉटेलमध्ये 2 वाजताचं असतं दुपारी आणि चेकआउट नेक्स्ट डे 1 वाजताचं. अशी ह्यांची चेक इन अँड चेकआउटचे टायमिंग्स आहेत. फूड फॅसिलिटी आहे का, तर येस, तुम्हाला खूप उत्तम प्रकारे इथे फूड फॅसिलिटी, त्यांचं हॉटेल्स आहेत, खूप छान तुम्हाला उत्तम प्रकारे जेवण मिळेल. पार्किंग आहे, CCTVs आहेत आणि अनेकशा फॅसिलिटीज तुम्हाला या रिसॉर्टमध्ये मिळतात. तुम्ही इथे बघूच शकता, तिथे बोर्डही त्यांनी लावलेला आहे. तुम्हाला इथून ह्या प्लेसपासून काय काय गोष्टी जवळ आहेत त्या तुम्ही उत्तम प्रकारे नेव्हिगेट करून त्या ठिकाणी व्हिजिट नक्कीच करू शकतात. आता ह्या प्लेसपासून जवळ काय काय आहे, तर गंगापूर डॅम आहे जे अगदी 1.5 किलोमीटरवर आहे. त्याच्यानंतर सोमेश्वर वॉटरफॉल, कश्यपी डॅम, रामकुंड आहे, पंचवटी घाट आहे जिकडे तुम्ही गंगा आरतीसाठी नक्कीच जाऊ शकतात. कपालेश्वर टेम्पल आहे, सोमेश्वर आहे, नवशा गणपती आहे, सीता गुंफा आहे, पांडवलेणी, असे बरेचसे प्लेसेस तुम्ही विजिट करू शकता. तुम्ही इथे चार्ट बघू शकता जिकडे रेट्स मी दिलेले आहेत की काय रेट्स आहेत एक्झॅक्टली. आम्ही हेरिटेज 3 असा हा रूम बुक केला होता. तुम्ही ह्या रूमचे म्हणजे व्हिडिओग्राफी बघू शकतात. परत तुम्हाला ह्या ठिकाणाहून जवळच सुला वाईनयार्ड आहे जे खूप नाशिकमध्ये अति फेमस आहे. तुम्ही तिकडे नक्की व्हिजिट करू शकतात आणि तिकडे खूप छान छान फोटोग्राफीज करू शकतात, वाईन टेस्टिंग करू शकतात आणि नाशिकच्या अशा सुंदरशा वातावरणाचा अनुभव घेऊ शकता. तुम्ही रूम बघू शकतात किती सुंदर आणि नीट अँड क्लीन त्यांनी ठेवलेली आहे. मेन गोष्ट अशी आहे की तुम्हाला गॅलरीतूनच MTDC बोट क्लबचा व्ह्यू मिळतो, जे खूपच अनुभवायला खूपच छान आहे, हे मी नक्की सांगेल. जवळच तुम्ही बघताय की MTDC बोट क्लब आहे जिकडे तुम्ही नक्की जाऊन बोटिंगचाही आनंद घेऊ शकतात. मेन गोष्ट तर अशी आहे की तिकडे तुम्ही सनसेटही जाऊन नक्की बघू शकतात. तर हे असं सुंदरसं लोकेटेड प्लेस आहे. इकडे मी त्यांचं हॉटेलिंगचं जे आहे, जिकडे तुम्ही जाऊन ब्रेकफास्ट करू शकता, जेवण करू शकता, त्याचं एक छोटीशी क्लिप काढली आहे. इकडेच तुम्ही मॉर्निंगला ब्रेकफास्ट तुम्हाला असतो आणि जेवणही तुम्ही तिकडे करू शकतात. खूप उत्तम अशी त्यांची क्वालिटी आहे जेवणाची. हे MTDC बोट क्लबचं मी यांचं काय रेट्स आहेत आणि काय काय ॲक्टिव्हिटीज करू शकाल तुम्ही याचा व्हिडिओ काढला आहे. अनफॉर्च्युनेटली आम्ही जेव्हा तिकडे गेलेलो तेव्हा हे बोट क्लब बंद होतं, पण तुम्ही नक्कीच जाण्याआधी एकदा रिसर्च करून जाऊ शकतात आणि मी रेकमेंड करेल की तुम्ही इकडे नक्की जा. हे असं रिसॉर्टचं एक क्लिप मी काढण्याचा प्रयत्न केला आहे. खूप मोठं असं हे रिसॉर्ट आहे. तुम्ही संध्याकाळी इव्हिनिंगला जेवण झाल्यावर वॉकही करू शकतात, छान गप्पा मारू शकतात. तिकडे स्विंग्स आहेत, स्विमिंग पूल आहे आणि खूप सुंदर सुंदर अशा त्यांच्या वेगवेगळ्या प्लेसमध्ये अशा कलाकृती ठेवल्या. तुम्ही गणपतीची मूर्ती बघू शकतात, किती सुंदर त्यांनी असं डेकोरेटिव्ह केलं आहे. मेन गोष्ट मी अशी ऑब्झर्व केली की ह्या रिसॉर्टमध्ये वेगवेगळे फॅमिली फंक्शन्सही होतात, जसे की मॅरेजेस, एंगेजमेंट्स, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन, बर्थडे पार्टीज, कारण हा विलाज खूप सुंदर आहे. तर तुम्ही जेव्हा बघा मी इथे व्हिडिओ पण काढलेत, असं तुम्हाला छान छान डेकोरेटिव्ह पीसेस दिसतील की कसं त्यांनी एक्झॅक्टली डेकोरेट केलं आहे आणि कसं नाही. तर हो, मी नक्की रेकमेंड करेल की तुम्ही या प्लेसला आवर्जून व्हिजिट करा. काहीसे मी नेचर क्लिप्स घेण्याचं ट्राय केलेलं. हे आहे सुला वाईनयार्ड. सो वेलकम अगेन टू द सुला वाईनयार्ड. खूपच सुंदर, खूप सुंदर हा ठिकाण आहे. तुम्ही इकडे नक्की 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 व्हिजिट कराल आणि आय नो नाशिकमध्ये आल्यावर सुला वाईनयार्ड इज अ मस्ट व्हिजिटेड प्लेस. सो ही अशी एंट्रान्स्ड आहे. वीकेंडला तुम्हाला 1000 पर पर्सन असे चार्जेस असतात एंट्रान्सला, जे की तुम्ही आतमध्ये जाऊन रिडीम करू शकतात. तुम्ही काही म्हणजे तिकडे वाईन टेस्टिंग करू शकतात, तुम्ही तिथे फूड खाऊ शकतात. तर या यू कॅन डू दॅट. अँड वीकडेजमध्ये ओन्ली 600. सो त्यांचे चार्जेस आहेत.
तुम्ही एंट्री केल्या गेल्यास तुम्हाला इतके फोटोजेनिक स्पॉट्स मिळतील की तुम्ही आतमध्ये जाण्याआधीच खूप जास्त फोटोग्राफी केलेली असेल. तुम्ही बघू शकता इथे टेस्टिंग रूम्ससाठी त्यांनी नेव्हिगेट केलेलं आहे, किंवा तुम्हाला काही गिफ्ट्स घ्यायचे असतील तर तेही तुम्ही इकडे घेऊ शकतात. त्यानंतर आम्ही आंब्याच्या पाड्या या ठिकाणी मिसळ खायला गेलेलो, जी की खूप उत्तम होती. सो तुम्ही नक्की अशा ठिकाणी व्हिजिट करू शकतात. सो थँक यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डू सबस्क्राईब अँड लाईक माय व्हिडिओ. थँक यू सो मच.